नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे मंचर मार्गे नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचं कारण देत केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं हा प्रकल्पच रद्द केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोले, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. गेल्या 3 दशकांपासून या रेल्वे मार्गाबाबत विविध स्तरांवरती पाठपुरावा सुरू होता. काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया देखील पार पडली होती. रेल्वेमुळे ग्रामीण आणि औद्योगिक क्षेत्रांना चालना मिळेल, वाहतूक सुलभ होईल, तसेच रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र आता प्रकल्प रद्द झाल्यानं या भागाच्या विकासाला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्योग, पर्यटन, शेतीमाल, वाहतूक आणि शैक्षणिक क्षेत्रातील हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि कृती समित्यांनी केंद्र सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान रेल्वे मार्ग मंजूर व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी एकत्रितपणे लढा उभारण्याची भूमिका घेतली असून पुढच्या काळामध्ये आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. 3 दशकांपासून या रेल्वेची लोकांनी वाट पाहिली होती, परंतु अखेर हा रेल्वे मार्गच रद्द झालेला आहे. त्यामुळे इथल्या लोकांची मात्र निराशा झाली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.